नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आज आपण दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे. अत्यंत महत्त्वाची अशी माहिती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. विशेष सहाय्य योजनेच्या निकषांमध्ये राज्य शासनाने मोठा बदल केला असून या संदर्भातील शासन निर्णय म्हणजे जी.आर. दिनांक 19 जून 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. मित्रांनो, या नवीन जी.आर. मुळे नेमके काय बदल झाले आहेत, कोणता फायदा होणार आहे आणि दिव्यांग लाभार्थ्यांवर याचा काय परिणाम होणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे व्हिडिओ बनवण्यासाठी आमच्या टीमला खूप मेहनत घ्यावी लागते. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला तर आम्हाला त्यामुळे प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते. चला तर मित्रांनो, जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण जुना जो नियम आहे तो आता या ठिकाणी समजून घेणार आहोत. बघा, यापूर्वी विशेष सहाय्य योजनेसाठी पात्रता निश्चित करताना शासनाने स्पष्ट केले होते की ज्या दिव्यांग व्यक्तींकडे तात्पुरतं स्वरूपाचे दिव्यांग प्रमाणपत्र किंवा तात्पुरते यूडीआयडी कार्ड आहे, अशा लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अनेक दिव्य बांधवांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. विशेषतः ज्या लाभार्थ्यांकडे कायमस्वरूपी दिव्यांग प्रमाणपत्र नसून तात्पुरते प्रमाणपत्र आहे, त्यांना पुढे योजनेचा लाभ मिळेल की नाही याबाबत प्रश्न निर्माण झाले होते. मात्र आता शासनाने या संदर्भात महत्वाची सुधारणा केली आहे. नवीन जी आर नुसार ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे तात्पुरत्या स्वरूपाचे दिव्यांग प्रमाणपत्र किंवा तात्पुरते यूडीआयडी कार्ड उपलब्ध आहे, त्यांना त्यांच्या प्रमाणपत्राच्या वैधता कालावधीपर्यंत विशेष सहाय्य योजनेचा लाभ सुरू ठेवण्यात येणार आहे. आता याचा अर्थ काय आहे? समजा एखाद्या लाभार्थ्याचे दिव्यांग प्रमाणपत्र 31 डिसेंबर 2027 पर्यंत वैध आहे, तर त्या लाभार्थ्याला त्या तारखेपर्यंत विशेष सहाय्य योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहणार आहे. म्हणजेच तात्पुरते प्रमाणपत्र असल्यामुळे लाभ तात्काळ बंद होणार नाही. प्रमाणपत्राची वैधता संपेपर्यंत लाभ सुरू राहील. हा निर्णय हजारो दिव्यांग बांधवांसाठी दिलासादायक ठरणार आहे, कारण अनेक लाभार्थी अद्याप कायमस्वरूपी प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेत आहेत. अशा सर्व लाभार्थ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे. तसेच शासनाने स्पष्ट केले आहे की जे नियमित लाभार्थी आहेत, तसेच निराधार योजनेचे लाभार्थी आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांचे अनुदान पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहणार आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. तर मित्रांनो, विशेष सहाय्य योजनेच्या निकषांमध्ये करण्यात आलेला हा महत्वाचा बदल अनेक दिव्यांग बांधवांसाठी लाभदायक ठरणार आहे. तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या प्रमाणपत्राच्या वैधता कालावधीपर्यंत योजनेचा लाभ सुरू ठेवण्याचा मार्ग या जी.आर. मुळे मोकळा झाला आहे. या निर्णयाबाबत तुमचे मत काय आहे? तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शासन निर्णयांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लय भारी माहिती जी बदल घडवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.